सुम्या हाय. काय 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 झालं? काय छान मजा आली. बोलो बोलो क्या बात हुई है, क्यों है दीवाने इस दिल में, हलचल हलचल फिरता हूँ मैं तो गलियों में, पागल पागल. काय झालं बोल ना. अरे यार काय काय नाही, मजा आली. सुम्या जेव्हा ती भेटत नव्हती तेव्हा गाणी गुणगुणायचा आणि आता डेटवर जाऊन आलास तरी सांगत नाहीयेस. बोल ना. एक म्हणजे छान झालं, मजा आली. सुम्या सुम्या तेरे 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 सुहागरात के किस्से नहीं पूछ रहा हूँ. आज तुझी पहिली डेट होती. ये पहला वेला ना बहुत इंटरेस्टिंग होता है. चल 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 बोल काय झालं बोल. सुम्या सांग नाही तर सीसीटीव्ही चेक करे ना. अरे ही काय फालतूगिरी, तू सीसीटीव्ही. रिलॅक्स. मी असं करेन का? वेळ आहे का मी आधीच बंद केला होता सीसीटीव्ही. पर तेरे को बोलना तो पडेगा. चल 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 बोल 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 बोल. काय? थँक्स यार, ती तुझं खूप कौतुक करत होती. हे जुनं झालं, नवीन काय ते बोल. तिला ही पहिली डेट खूप आवडली. ये बात सुम्या सही है. पुढे बोल पुढे पुढे पुढे. खूप खुश होती ती. मग काही नाही, आम्ही दोघांनी गप्पा मारल्या खूप. मग जेवलो, व्हेरी गुड. मग आईस्क्रीम खाल्लं. हा हा मग व्हॉट गुड मोमेंट्स यार. हा मग 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 ती मला बाय म्हणाली, घरी गेली, इथे आलो. बस. एक मिनिट, तुला काय अपेक्षा होती? म्हणजे एक एक किस. मी दात पाडील राघव तुझे. सुम्या आज ना उद्या घेणारच ना. मग आज घेतलं असतंस तर काय बिघडलं असतं. अरे राघव गप नाही यार, काय फालतूगिरी झाली एवढं. बाबा बिन संसारी तारी जगाला मार्ग देई भुल्या भटक्यांना तेजोमय ध्यान तुझे सदैव कर कल्याण माझे. हे काय आहे? मला काय माहिती. हा त्या बिनसंसारी बाबाची आरती करतोय आता. तिला पुढे खूप होत्या. सुम्या अरे काय चाललंय? हे बघ, तो काही बोलण्याच्या पलीकडे गेला. म्हणजे त्याची मान मुरगळली तेव्हा मी आकांक्षाला सांगितलं तर ती लगेच त्याला भेटायला आली होती. अरे पण चांगलंच आहे की, काय प्रॉब्लेम आहे? हो ना हो ना. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्यामुळे त्यांच्यात फिसकटलंय. काय हे सगळं का चाललंय आणि हे अजून किती काळ चालणार आहे मला कळेन असं झालंय आता. बाबा बिन संसारी तारी जगाला मार्ग. हा ना, एक नंबरचा विनय. पण काय म्हणत होता? आपला विनया त्या खडावा घालून इंटरव्ह्यूला गेला, तिकडे माती घालली आणि तिकडनं त्याला हाकलवलं. पण अभि अरे मला मला खरंच टेन्शन आलंय त्याचं. म्हणजे हे असं सगळं करत बसला ना तर तो माती करून घेईल स्वतःच्याच करिअरची. माती मला ना असं वाटत एक खाडकन द्यावी त्याला. आणि मारायचंच असेल ना तर त्या बिनसंसारी बाबाला मारायला पाहिजे. पुढे मी म्हणतो कॅफे संपलं ना की जाऊया, तुला पोटात घरून मारून बुचको, तुला भोचको असतो ना. एक मिनिट, हे सगळं करून काय होणार आहे? तो हा बाबा सोडून देईल, दुसरा बाबा पकडेल. काय आहे ना, तो तो ह्या सगळ्याच्या नादी लागलाय. हे बाबा ही बुवाबाजी, त्याचं कारण एकच आहे. विनयचा स्वतःवरचा विश्वासच उडालाय. त्याला कोणीतरी ही जाणीव करून दिली पाहिजे की तो काय आहे. कुछ तो करना पडेगा अभ्या. दरवाजा तोडू. ये काय हो? नाही लागत. अहो रात्री ज्या नंबरवरून फोन आला होता ना त्या नंबरवर फोन करा ना तुम्ही. नाही त्याच नंबरवर करतो, नाही लागत नाही. आउट ऑफ कव्हरेज असं सांगतात. असं कधीच होत नाही हो. त्याचा फोन चोरीला गेला असेल ना. दुसरा घेऊ शकतो ना. ओ नाही, पण मग ते नवीन कार्ड घेणार, मग ते चालू होणार, ह्या सगळ्याला वेळ लागतो ना. तू मला समजावतीयस का स्वतःला? नाही माहित मला. काकू तू इतक्या लवकर आलीस? हो, माझं लवकर आटपलं म्हणून आले.
अहो परत एकदा लावा ना फोन. काकू काही टेन्शन आहे का? अगं आमचा श्रीकांत ग, त्याचा फोन लागत नाहीये, त्याचाही फोन येत नाहीये. असं कधीच होत नाही. आणि म्हणजे दिवसभरात नाही जमलं ना तर तो रात्री तरी फोन करतो. काल रात्री त्याचा फोन आला होता पण काही बोलायच्या आधीच कट झाला अगं. आणि त्याच्यानंतर आता त्याचा फोनही लागत नाही आणि त्याचाही फोन येत नाहीये. काय कळत नाहीये ग, म्हणजे काय झालं असेल तिथे, काय परिस्थिती असेल काही. प्लीज शांत व्हा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, करेल तो फोन. नशीब काल रात्री फोन आला होता, जे आठवण आहे आई बापाची. मला सांगा, त्याच्या कोणा मित्राचा नंबर आहे का तुमच्याकडे? नाही ग बाई, मला कसं माहिती असणार त्याचे कोण मित्र आहेत तिकडे काय आहे. तो जिथे काम करतो तिकडचा नंबर आहे? दिला होता ना त्याने. एक मिनिट आहे माझ्याकडे आहे. थांब एक मिनिट. शोधा आपण माझ्या नंबरवरनं करून बघूया. बर एक बघ. प्रार्थना, आपण करेक्ट ठिकाणी आलोय ना? तुझी मैत्रीण कुठे आहे? जागा तर हीच होती. चल आज शोधूया. मग नाईस नाईस, या बस आवड. प्रार्थना थँक्यू. प्रार्थना कशी आहेस? मस्त. तू काय म्हणतेस? एकदम मस्त आहे. तुझा खूप छान आहे. थँक्यू सो मच. एक मिनिट किरण, जरा सगळ्यांना बसव. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. थँक्यू सो मच. अगं तुला बघून मी एवढी खुश झाले. फोनचा फ्लॅश पण चालू झाला. आपण एक फोटो काढूया. फोटो. अच्छा, बाय द वे, तुझं ओळख करून दे. ही माझी मैत्रीण नीथा. हाय हाय शाल्मली. हाय. आणि ही शाल्मली माझी खूप जुनी मैत्रीण. तुम्ही उभ्या का आहात? तुम्ही प्लीज बसा ना, बसा ना. या या. काय घेणार तुम्ही? कॉफी. कॉफी? किरण, हा मॅम. 2 कॉफी पटकन. किरण, 2 कॉफी पटकन. तुला माहितीये का नीता, आम्ही ना फक्त मैत्रिणी नाही आहोत, आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि इतके बेस्ट फ्रेंड्स की आम्ही ठरवलं होतं की सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. हो, म्हणजे आम्ही तर इतपत ठरवलं होतं की लग्न सुद्धा एकत्रच करायचं. हो, पण शी डिड, कारण तिचं लग्न झालं. तू काय कंप्लेंट सुरूच करतेस का ग? हा, पण तुला आता अजिबात चान्स नाहीये कुठलीही कंप्लेंट करण्याचा. तुझं पण ठरतंय ना लग्न. तुम्ही दोघे म्हणजे खूप क्लोज फ्रेंड्स आहात का? म्हणजे काय अगं नाही, आम्ही नाही आहोत क्लोज फ्रेंड्स, नाही आहोत आम्ही. मग ही माझ्या लग्नाला आली नाही अगं. माझ्या लग्नाला तेव्हापासून मी रागवली तिच्यावर. ऍक्च्युली मी त्याचीच भरपाई करायला आली आहे. म्हणजे नवरा कुठे त्याला भेटायला आली आहे. अभि ना अगं ऐन वेळी असं गायब होतो, सापडतच नाही. बाहेरच एक अभि. बेबी, तू मला बोलवलं होतंस ना? काय म्हणत होतीस? बेबीनी बोलवून ना वर्ष लोटली, वर्ष. मी आणि राघव खूप महत्वाचं डिस्कशन करत होतो. माहिती ना मला सगळं माहिती. तुम्ही काय काय डिस्कस करत होतात ते सगळं. नाही, तुमचे जे काय हातवारे चालले होते ना ते सगळे बघत होते मी. तुला ताप आलाय का? ताप नाही आला ऍक्च्युली, थोडी कणकण होती. पण मी मला सांगा, आपला व्हॅलेंटाईन्स डेचा प्लॅन काय? कव्या, तुझं लग्न झालंय? हा, मग तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे? कोणच नाहीये. मग तू त्या दिवशी देवळात जा. का? त्या दिवशी मंगळवार आहे. रबेश, हे देवा.